हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला जर एकाच गिरायकाची ब्लाऊज असतील तर ती कशी कट करावी एका वेळेमध्ये? हे पूर्ण मी दोऱ्याचे एक्स्ट्राचे कट करून घेते. 29 साईज ब्लाऊज आहे, पण ते आपल्याला 30 साईजमध्ये कटिंग करायचं आहे. प्रत्येकाची साईज 28 किंवा 30, 32 अशी असेल असते. कोणाची 29 असते, कोणाची 29.5 असते, कोणाची 28 असते. तर आपण ते कसं करावं कटिंग ब्लाऊज पीस? आता ह्या ग्राहकाचे 2 पीस आहेत माझ्याकडे. मी दोन्ही एकावर एक ठेवून कशी कट करते ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हा एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून हे बघा, हे दोरे आले सगळे ते मी कट करून घेते. कपडा थोडा चुरगळा असेल तर इस्त्री मारून घ्या. नवीन शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त असा सल्ला आहे. इस्त्री मारून की ब्लाऊज शिवायला पण चांगला. इथे जरासा हा झाला आहे कपडा, थोडासा चुरला आहे. मी इकडे एकाच्या बाजूला टाकते. हा एकावर एक पीस असा ठेवून घ्यायचा. माझ्याकडे 2 पीस आहेत एका गिरायकाचे, ते मी एकावर एक ठेवून घेते. पूर्ण फोटक्स ब्लाऊज आहे. साईज आहे 29 उंचीचा ब्लाऊज. छातीचा उंची आहे 12.5. पूर्ण हा पट्टीने सरळ रेष आखून घ्यायची पहिली ब्लाऊजवरती. पूर्ण पट्टीने रेष आखून पीस सरळ करून घ्यायचा. पिसाला पूर्ण टाचणी लावून घ्यायची, म्हणजे पीस इकडे तिकडे हलणार नाही. वापर टाकताना आपल्याला थोडा इकडे तिकडे करावं लागतं ना, त्याच्यामुळे पूर्ण अशी रेष आखून घ्यायची. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. नाही कट केला तरी चालेल, पण दिसायला झालं तर मार्जिन जास्त होऊन जाईल. एक्स्ट्राचा उंची आहे 12.5. 12.5 मध्ये 1 इंच मिळवायचं आहे. 13.5 12.5 अधिक 1 इंच 13.5. गळा रुंदी आहे 2 इंच. शोल्डर पट्टी 3 इंच. एकूण हे 5 इंचाचं. हे बघा, पूर्ण उंची आहे 12.5 अधिक 1 इंच. शोल्डर पट्टी आहे 5 इंचाची पूर्ण शोल्डर आहे. मधील गळा आहे 2 इंचाचा. 3 इंच शोल्डर पट्टी 3 इंचाची आखून घ्यायची आहे. मुंडा 28 साठी 5.5 इंच 29 30ची हे ब्लाऊज कटिंग करावं लागेल आपल्याला. 5.5 इंचावरती छातीचा चौथा 7.5 येतो. 28 29 30 7.5 इंचावरती 2 इंच शिलाई मार्जिन. मुंड्यासाठी पाठीमागील मुंड्यासाठी आकार द्यायला 1 इंच. इथून 2 इंच खाली यायचं. पूर्ण असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मी तुम्हाला 29 साईजची ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. थोडी कमी साईज आहे. 28 पण नाही आणि 30 पण नाही, मध्यभागी 29 आहे. तर ती कशी कट करू बघूया. पूर्ण उंची आहे 12.5 इंच. 12.5 आहे. 1 इंच मिळवायचं त्याच्यामध्ये. 13.5 मधील गळा रुंदी 2 इंचाची घेतली आहे आणि 3 इंचाची शोल्डर पट्टी. मुंडा आहे 5.5 इंच 30 साईजसाठी. आणि छाती आहे 30 घेतलंय. 7.5 त्याच्यामध्ये 2 इंच मिळवले. पूर्ण 9.5ची घडी घेतली आहे. आता कंबर आहे 24. कंबर आहे 24. कमरेचा चौथा भाग 6 इंच. 1 इंच टक्ससाठी. हे बघा, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण आखून घ्यायचं आहे. आता हा फोरटक्स ब्लाऊज आहे. हा आता कटिंग करून घ्यायचा आहे पूर्ण. त्याच्यामध्ये हा भाग असाच्या असा इकडे पूर्ण पिसाला टाचण्या लावून घ्यायचे, जेणेकरून पीस हलू नये. हे बघा, आता हा भाग असाच्या असा ठेवायचा, मागील भाग, आणि आखून घ्यायचा आहे. पूर्ण भाग आखून घेते.
हा पूर्ण भाग आखून घेतलाय. गळा रुंदी 2 इंच आहे. 3 इंचाची शोल्डर पट्टी आहे. 4.5चा मुंडा आहे. हा पूर्ण पिसावर आखून घ्यायचा आहे. 1 इंचाचा मागील भाग दिलाय मुंड्यामध्ये. हा मागील भाग आहे आणि हा आतील भाग दिलाय. पुढील गळा आहे 6.5 इंच. पुढील गळा 6.5. छोटी साईज आहे. साडेसहा आहे. पूर्ण सरळ रेष आखून घ्यायची आहे. गळ्याला आकार द्यायला इथून अर्धा इंचावर खून करून पूर्ण असं गळ्याला आकार देऊन थोडंसं असं बाहेर यायचंय. आता योगपट्टी इथून 2.5 इंच आणि इथून 3 इंच पूर्ण असा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आता टक्स शोल्डरचा मध्य काढायचा आहे. बघा शोल्डरचा मध्य काढून हा मधील टक्स घ्यायचा आहे. बरोबर टक्सला तिकना करून 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. इथून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच पूर्ण टक्सला अर्धा इंचाचा 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ह्याचा मध्य काढून पुढील भागाचा बटन पट्टीच्या इथून मध्य काढून हा टक्स घ्यायचा आहे. ह्या टक्ससाठी इथल्या इथून योगपट्टीच्या इथून 1.5 इंच वरती यायचं आहे. हे बघा हा टक्स घ्यायचा आहे. इथून इथे 2 इंच, इथून इथे 2 इंच घ्यायचा आहे. इथून इथे हा टक्स सुद्धा 2 इंचाचा येतोय. इथून इथे 2 इंच आहे. बघू शकता तुम्ही. बघा इथून इथे हा 2 इंचाचा हा इथे आखून घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आखून घ्यायचा आहे. हा 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. छोटी साईज आहे त्याच्यामुळे जास्त मोठा टक्स बरोबर नाही दिसत. हा छोटा टक्स आणि इथून इथे 2 इंच घ्यायचा आहे वरती मुंड्यामधील टक्स. हे बघा इथून हा 2 इंचाचा टक्स आणि इथे आपण 1.5 इंचाचा टक्स म्हणजे अर्धा इंचाचा हा टक्स येतो. हे बघा ह्या टक्स पासून इथे 2 इंच, ह्या टक्स पासून इथे 2 इंच आणि ह्या टक्स पासून इथे 2 इंच यायचे. हा पूर्ण असा सर्कल तयार करायचा. हे टक्स थोडे लांब लांबच घ्यायचे नाहीतर पूर्ण एका ठिकाणी असं हे फुगा येतो. जास्त रुंद घेतला की कटोरी साधा ब्लाऊज कटिंग छान बसतो. 4 टक्सचा ब्लाऊज बसायला पण छान बसतो कटोरीपेक्षा पण. आता ह्या टक्स हे टक्स घेतले त्याच्यामुळे फिटिंगला कमी पडणार. त्याच्यामुळे इकडे वाढवायचं आहे. इथे 1 इंच ह्या टक्सला 1 इंच जाणार त्याची जागा इकडे घ्यायची 1 इंचाची. हे बघा इथे हा 1 इंच आणि इथे अर्धा इंच हे आठवणीने वाढवायचं आहे. हे वाढवण्यासाठी अजिबात विसरायचं नाही नाहीतर नवीन शिकणाऱ्यांचा हा घोळ होतो. हे बघा आता हे पूर्ण कटिंग करून घेते. बरेचसे नवीन शिकणारे असतात त्यांना हा भाग विसरायलाच होतो वाढवायचा. कारण मग फिटिंग करताना कमी पडतो फिटिंगला. मी 1.5 इंचाची फिटिंगची हे न घेता 2 इंचाची घेतली आहे. तर 2 इंच असेल तर फिटिंग करायला पण बरं. नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 इंचच वाढवायचं आहे. 1.5 इंच घेतलं की ते माया कमी राहते आणि मग ब्लाऊज जर घट्ट झाला तर सैल करायच्या वेळेला भरपूर अडचणी येतात. आता मी योगपट्टी दाखवते. हे बघा योगपट्टी. आता योगपट्टी मी डबल कशी काढायची ते दाखवते. हे बघा ही सिंगल योगपट्टी असाच पीस उलटा फिरवायचा आहे. हे बघा असाच पीस उलटा फिरवला. इकडे बटन पट्टीचा भाग आहे, इकडे फिटिंगचा भाग आहे. अर्धा इंच खाली वाढवायचा आहे. बघा योगपट्टी कशी 4 फोल्ड डबल फोल्ड वाली योगपट्टी आहे. हे बघा अशी येणार म्हणजे बटन खाली पट्टी लावायची गरज नाही. आता बाही कटिंग. बाही कटिंग दाखवते मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये 1 इंच दुमटपट्टीसाठी घ्यायचं आहे कारण हे ब्लाऊज साधं ब्लाऊज आहे अस्ताचं नाही. 1 इंचाची दुमटपट्टी
हात लांबी आहे 6 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा 7.5. पूर्ण असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हे एक्स्ट्रा मार्जिन आहे तुमडपट्टीसाठी. हा चौकोन आखून घ्यायचा आहे पूर्ण. इथून दंडघेर टाकायचा आहे. 1 इंच वाढवलीच्या इथून दंडघेर 10 इंच दंडघेर आहे. 10चा अर्धा 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे वाढीव पट्टी अशी इकून करायची, म्हणजे एक्स्ट्राचा हा कपडा असं जर केलं तर इकडे ह्या कोपऱ्यात कपडा फोल्ड करताना कमी पडतो, म्हणून या बाजूला अशी इकडे जायची. हा मुंडा आखायचा इथून 7.5 इंच छातीचा चौथा भाग. ह्या कोपऱ्यातून इथपर्यंत 3 इंच वजा करायचा आहे. 3 इंच वजा करायचं आहे आणि इथून 2 इंच वरती यायचं आहे मुंढ्याला आकार देण्यासाठी. ही फिटिंगची रेषा आहे बघा, ही फिटिंगची रेषा आहे. इथून 2 इंच वरती येऊन इथून 2 इंच असं खाली जायचंय. असं केल्यामुळे काय होतं, फिटिंग करताना मुंड्यामध्ये जॉईंट इकडे तिकडे होत नाही. जॉईंट सेम होतात, नाही तर कमी जास्त होत नाही. हाताला कर द्यायचा असेल तर इथून 2 इंच हाताला कर द्यायला, याचा आणि याचा मध्य काढायचा बघा. मध्यातून आतल्या बाजूला अर्धा इंच यायचंय आणि हा आकार द्यायचा आहे. हे बघा, ही गडी अशी धरून कट केलात. असा वाढीव कोपरा येतो, म्हणजे फोल्ड करताना इथे कमी होत नाही, परफेक्ट जुळतं. आणि समजा जर हा फोल्ड नाही केलात, असं मी हा इथून मरते हे बघा इथे, आणि जर फिटिंग केला तर इथे एवढा कपडा उरतो. इथून पॉइंट द्यायचा आहे, टाच घ्यायचा इथे. आणि हे आता नाही कट करायचं, जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला घेऊ तेव्हा हे कट करायचं, नाहीतर एका बाजूचे हात होऊन जातात. जेव्हा हे मी आता कट नाही करत, नंतर करते. ओके, आपला ब्लाऊज रेडी आहे. ब्लाऊज कटिंग पूर्ण झाली आहे. हा बाही, हे योकपट्टी आणि हा पुढील भाग, हा मागील भाग, हा पुढील भाग. आता मी व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.